विक्ट्री साईन दाखवलं. 18 तारखेपर्यंत मुदत आहे. 18 तारखेपर्यंत मुदत आहे. महायुतीचे सर्वच माझे. सुप्रिया सुळेंसमोर लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीतून आव्हान उभं करणाऱ्या सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठवणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक होते. त्या जागेवरून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणार अशी चर्चा होती आणि अखेर ही चर्चा खरी ठरली आणि सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद भाऊजाईच्या लढाईत मतदारांनी सुप्रिया सुळेंना पसंती दिली. सुनेत्रा पवार यांचा 1,58,333 मतांनी पराभव झाला. सुप्रिया सुळे यांना आव्हान देण्यासाठी अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं होतं. राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रत्येक निवडणुकीत एकत्र प्रचार करणाऱ्या या नणंद भाऊजाई समोरासमोर उभ्या ठाकल्या होत्या. अत्यंत अटीतटीच्या लढतीत अखेर शरद पवार गटानं बाजी मारली. पण आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. पण अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांनी सुनेत्रा पवारांना काही प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी नेमकं काय केलं तुम्हीच बघा. विक्ट्री साईन दाखवलं. 18 तारखेपर्यंत मुदत आहे. 18 तारखेपर्यंत मुदत आहे. महायुतीचे सर्वच माझे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी अशी नाराजी तशी कुठे दिसली नाही, कारण सगळ्यांनी एकत्र मीटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शुभेच्छा सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना. असं म्हटलं जातं अनेक नेते मंडळांचं नाव या संपूर्ण जागेसाठी चर्चेत होतं, परंतु पक्ष कुठेतरी एका आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते. ते खरंच तयार नव्हते, कारण काय 2 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, पक्षाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, महायुतीचे सर्वच माझे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते. या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की पत्रकार सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारतायत, पण उत्तर आदिती तटकरे देत आहेत. त्यामुळे आता प्रश्न हा निर्माण होतोय की पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर जर हे लोकप्रतिनिधी देऊ शकत नाही तर आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेचं काय होणार. आपलं एक मत हे खूप महत्वाचं असतं आणि त्यात जर अशा नेत्याला निवडून दिलं तर मग आपल्याला याचा त्रास होणार, यात काही वाद नाही. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.